स्वर्गीय एस धोत्रे फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महाराष्ट्र राज्य वडार समाजाचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष स्वर्गीय एस धोत्रे साहेब यांच्या 37व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच ट्रस्टचे संस्थापक व पहिले अध्यक्ष स्वर्गीय संजय शेट्टी धोत्रे साहेब यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाचे अध्यक्ष विक्रांत संजय धोत्रे यांनी नेतृत्व केले। शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली व रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले। सार्वजनिक बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव संजय धोत्रे यांच्या स्मृती दिनाचं औचित्यानं त्यांचा परिवार विक्रम धोत्रे, त्याची मिसेस आणि सर्व धोत्रे कुटुंबीय आपल्या वडिलांची स्मृती दिन साजरा करत असताना समाजाप्रती आपली बांधिलकी, तो मानवता धर्म जो काँग्रेसचा कार्यकर्ता हा सतत सामाजिक बांधिलकी जोपासणारा कार्यकर्ता म्हणूनच त्याची ओळख आहे। आणि अशा या माध्यमातून विक्रांत आणि धोत्रे परिवार दरवर्षी हा कार्यक्रम 1 डिसेंबरला या ठिकाणी आवर्जून घेतो। आणि आत्ता मी बघितलं काही रक्तदाते या 1 तारखेची आठवण ठेवून या ठिकाणी आवर्जून रक्तदानाला येत आहेत। पुणे शहराला आज खरोखर रक्ताची गरज आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून मानवता धर्म जोपासत धोत्रे परिवार या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करतो, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। सर, आज या ठिकाणी रक्तदान शिबिराच्या वती आयोजित करून पुण्यस्मरण दिवस साजरा होतो, काय सांगाल आजच्या प्रसंगी? संगना धोत्रे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर या आमच्या वडार समाजाचे ज्येष्ठ नेते आणि पारंपरिकप्रमाणे त्यांचे चिरंजीव त्यांचे सुनबाई हे सगळे मिळून त्यांचे साजरा करतात। आम्हाला खूप आनंद होतो आहे या साजऱ्याला, या पुण्यतिथीला आमचे सगळे मित्र परिवार सगळे बरोबर असून हे आमच्या समाजाचे म्हणजे खूपच मोठे कॉन्ट्रॅक्टर होते। संगना धोत्रे मुंबईत राहत असून मुंबईवरनं ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर झाले मोठे, कारण का मी पहिल्यापासून बघतो मी त्यांना, ते मुंबईवरनं आणि मुंबईत असताना आणि कपोलीत असताना त्यांनी त्या खंडाळा घाटाचे रस्त्याचे काम केलं बोगद्याचं, व तसेच पुणे शहरात येऊन ते वास्तव झाले। इथं वास्तव असताना ते लोकांचं आणि लोकांच्या अडीअडचणी काय ते समाजामध्ये येऊन बघायचे आणि काय अडचण असेल तर दूर करायचं। आणि त्याप्रमाणे आमचे ज्येष्ठ जे धोत्रे आहेत त्यांचे चिरंजीव आहेत, ते चिरंजीवी समाजकार्यामध्ये खूपच त्यांना आवड आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो। अनेक वर्षापासून या उपक्रमाचं आयोजन केलं होतं, आज आपण पुणे महानगरपालिकेच्या वतीने आपले सुरक्षा विभागाच्या वतीने अभिवादन केलेलं आहे, काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण? विक्रांत संजय धोत्रे हे या भागामध्ये सामाजिक काम करत असतात, त्याचबरोबर आपल्या आजोबांच्या या दिवशी ते रक्तदान शिबिर सातत्यानं करत असतात। रक्तदान ही आज खूप मोठी काळाची गरज आहे, कारण आपण पाहतो की पुणे शहरामध्ये अनेक हॉस्पिटल आहेत, तिथे रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा पडतो। त्यामुळं रक्तदान हे खूप अवघड कामसुद्धा आहे, कारण रक्तदान क्षेत्रामध्ये काम करणारे बोटा मोडणे इतकी लोक आहेत आणि त्यात सातत्यानं विक्रांत गेले अनेक वर्ष काम करत आहेत। त्यामुळे आजच्या या दिनानिमित्त विक्रांतला मी मनापासून शुभेच्छा देतो। त्या कालखंडामध्ये पुणे, मुंबई, सातारा, बेंगलोर ह्या रस्त्याचं काम करण्याचं जे होतं त्याला महाराष्ट्र सरकारने त्यांना हे काम सोपवलं होतं आणि त्या कालखंडामध्ये कुठल्याही प्रकारचे क्रेशर किंवा त्यामध्ये पोकलन, JCP असे कोणतेही अत्याधुनिक साहित्य नसताना मनुष्यबळाच्या जीवावरती त्यांनी हे मोठमोठे रस्ते तयार केलेले आहेत। त्यामुळं ह्या समाजामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या विकासाच्या योगदानामध्ये एस धोत्रेंचं खूप मोठं लाखो-मोलाचं योगदान आहे। त्यामुळं नक्कीच वडार समाज असेल व अन्य समाज असेल, नक्कीच एस धोत्रेंच्या या कामाबद्दल आम्ही अतिशय मनापासून त्यांना या ठिकाणी वंदन करतो की असा माणूस होणे नाही। स्वर्गीय एस धोत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे जे रक्तदान शिबिर आयोजित केले ते रक्तदान शिबिराला उपस्थित ज्यांच्या हस्ते आत्ताच त्याचं उद्घाटन झालं ते आमचे नेते गोपाळदादा तिवारी, फैयाजभाई, संजयजी मोरे, सौरभजी आमराळे, रुपेशजी गायकवाड,
राहुलजी वंजारी, शिंदे, तसंच विक्रांत आणि त्यांचे सर्व सहकारी. एस एस धोत्रे गेले हे गव्हर्नमेंटचे एक मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी जो आपला खंडाळा घाट जो आहे, जो स्टार्टिंगला ज्यावेळेस झाला त्याचं पहिलं डांबरीकरण त्यांनी केलं होतं. माझ्या मते त्यांचं काही बिलही त्यावेळेस गव्हर्नमेंटने काही थकवलं होतं. त्याच्या मशिनरी देखील तिथं पडलेल्या आहेत अजून. तर अतिशय अशा त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप मोठी मोठी कामं त्यांनी कॉन्ट्रॅक्टिंगची गव्हर्नमेंटची किंवा बाहेरची केली. मी बघतो आधी गेले अनेक वर्ष विक्रांत, त्याचे वडील पहिल्यांदा कैलासवासी संजय धोत्रे हे नेहमीच या ठिकाणी अनेक वर्ष रक्तदान शिबिर भरवतात. हे एक सामाजिक जपवणूक जी आपण बघतो की आज पेपरला बऱ्याच वेळा येतं की बाबा जो रक्ताचा तुटवडा जो आहे पुणे शहरात नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळं रक्ताचा तुटवडा की 2 दिवस किंवा 3 दिवस एवढंच रक्त आता आपल्या जो शिल्लक असतं. एक चांगला स्तुत्य उपक्रम हा त्यांनी घेतला. समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज उपक्रम केलेला आहे. नक्कीच आजचा उपक्रम युवकांना प्रेरणा दिला असा उपक्रम आहे. काय सांगाल आजच्या स्वर्गीय वायवाय धोत्रे यांचा 37वा पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. तसेच आमचे मित्र कैलासवासी संजय धोत्रे यांचाही स्मृतिदिन आज आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी आज त्यांचे चिरंजीव संजय धोत्रेचे विक्रम धोत्रे यांनी रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. गेले कित्येक वर्षे सातत्याने विक्रांत आणि त्यांची टीम वायवाय धोत्रे फाउंडेशनचे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे फॅमिली मेंबर हा उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत. 15 ऑगस्ट असू द्या किंवा गणपतीचा उत्सव असू द्या किंवा आजचा दिवस रक्तदान शिबिर याचा स्मृतिदिन असू द्या, या निमित्ताने ते विविध प्रकारचे उपक्रम सामाजिक राबवत आहेत. गेली 6-7 वर्षे सातत्याने विक्रम या ठिकाणी चांगलं काम करत आहे. समाजामध्येही चांगले काम करत आहेत. त्यांनी उत्तरोत्तर असेच काम सामाजिक करावे हीच माझी त्यांना सदिच्छा असेल. नक्कीच आज आपण बघतो हा जो युवक आहे युवकांना प्रेरणा देईल असा उपक्रम राबवतो. काय सांगाल आजच्या एस एस फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना त्यांची जी पुढची पिढी आहे ह्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर नेहमी आपल्या वडिलांनी आपल्या आजोबांनी दिलेली जी काही शिकवण आहे तीच ती पुढं चालू ठेवत आजच्या युवकांसाठी खरं तर आजचं पाहिलं असेल तर रक्तदान शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे पुणे शहर असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल खूप मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून सर्वच जण रक्तदान करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी सर्व तरुण पोरांना या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी आपण यावं, रक्तदान करावं आणि महाराष्ट्रात जो रक्तदानाचा तुटवडा या ठिकाणी पडला आहे तो आपल्या माध्यमातून भरण्याचा आपण प्रयत्न करावा. एस एस धोत्रे यांना मी विनम्र अभिवादन करतो. मी महापालिका सहाय्यक आयुक्त पुणे महानगरपालिका आणि धोत्रे सरांनी इतकं काम समाजासाठी केलेलं आहे. ज्या समाजामध्ये ते जन्माला आले त्या समाजाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी समाज एकत्र केला आणि एकतेचं त्यांनी सर्वांना हे दिलं. त्यामुळं आज संपूर्ण समाज एकत्र आलेला आहे आणि सर्व प्रश्न त्यांचे समाजाचे सुटत आहेत. ही खूप मोठी बाब आहे. तर मी त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. रक्तदान शिबिराचं जे आयोजन अनेक वर्षापासून केलेलं आहे आदर्श युवकांनी घेणं काळाची गरज आहे. नाही रक्तदान शिबिर घेणं म्हणजे आज आपण नवीन जीवदान देत असतो इतर जे आजारी असतात त्यांना. तर हा कार्यक्रम खूप योग्य आहे आणि हा दरवर्षी इथं केला जातो. संगना धोत्रे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत आज विक्रांतजी धोत्रे युवक काँग्रेसच्या माध्यमातून विविध उपक्रम नेहमीच ते राबवत असतात. ह्या प्रसंगी आज यांचा 37वा संगना धोत्रे यांचा 37वा पुण्यस्मरण दिन आहे. प्रत्येक वर्षी त्यांचे वडील असो, आता ते त्यांचं निधन झालेलं आहे, पण त्याचे वडील जेव्हा होते तेही करायचे. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून अगदी आता विक्रांतही तेच काम करतोय. विविध सामाजिक उपक्रम, शैक्षणिक कार्यक्रम तो सातत्याने राबवत असतो. आमच्यासारख्या सहकाऱ्यांचा नेहमीच त्याला पाठिंबा राहिलेला आहे आणि यापुढेही राहील. रक्तदान असा एक हा उपक्रम वेगळा आहे की याच्यातून जाती धर्माच्या समानतेचा संदेश दिला जातो आणि आजच्या युवकांनी अशा कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि यांचा आदर्श घेणं आज काळाची गरज बनते. नक्कीच साहेब, तुम्ही जर विचारलं रक्तदान कुणाला जातीचं हे नाही आहे तर माझ्या मते रक्त कुठली जात बघत नाही किंवा जातीचं रक्त कुठलंच नसतं. रक्ताचा रंग एकच असतो. हा मानवतेला आपण धरून चालणारा विचार आहे. सध्याची जर परिस्थिती राजकारणाची बघितली तर ती जातीवाचक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर आमच्या वतीने किंवा एस एस धोत्रे फाउंडेशनच्या वतीने किंवा विक्रांत धोत्रे यांच्या वतीने आम्ही सर्व युवकांना हाच संदेश देण्याचा प्रयत्न करू की जसा रक्ताला कलर एकच आहे तसा मानवतेला पण कलर एकच असला पाहिजे. सर्व धर्मसमभाव राखून प्रत्येकाने वागलं पाहिजे. सर, आज या उपक्रमामध्ये आज आपण रक्तदान केलेले आहे. काय सांगाल आजच्या प्रसंगी?
सालावादप्रमाणे यावर्षी मी रक्तदान केलेलं आहे. विक्रांत हा बघायला गेला तर तरुण पिढीतील एकमेव असा व्यक्ती मी बघितला की जो पुढाकार घेऊन फक्त रक्तसंकलनच नाही, बऱ्याच गोष्टी तो करतो आणि पुढच्या पिढीसाठी तो एक आदर्श व्यक्ती म्हणून मी त्याच्याकडे त्याचा एक शिक्षक म्हणून बघतो. रक्तदान एक सोपी पद्धत आहे. त्याचे फायदे तर सर्वांनी आता तुम्हाला सांगितलेच, पण रक्तदान करून नक्कीच काही होत नाही. मी आत्ता 15 मिनटं पहिले रक्तदान केलेलं आहे आणि जसं मला रक्तदान करण्यापूर्वी वाटत होतं तोच उत्साह आत्ताही माझ्यात आहे. ज्या पद्धतीने युवक वर्ग पण रक्तदानाकडे वळत आहे, असं महिलांनी आणि मुलींनी पण रक्तदान करणं काळाची गरज आहे ताई. महिलांनी आणि मुलींनी रक्तदान करण्यास काही हरकत नाही आहे. काही जे पॅरामीटर्स असतील आणि त्यात जर त्या बसत असतील तर रक्तदान करायला काहीच हरकत नाही आहे असं मला वाटतं. आजच्या कार्यक्रमाचा एकच मी संदेश देईल की तरुण पिढीने असंच काम करत राहावं समाजासाठी आणि याला कुठल्याही जातीबंधनाची तर सीमा नाहीच आहे, पण आपण सगळ्यांनी मिळून समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. आणि विक्रांत हा नेहमीच काहीतरी असे उपक्रम करत असतो कॉलेजमधून असल्यापासून. सो मी त्याला शुभेच्छा देते यासाठी. आज या ठिकाणी जे आपण आयोजन करतो सर्वजण मिळून, तर आयोजन कशा पद्धतीने केले जातं त्याबद्दल आपण थोडं. एस धोत्रे फाउंडेशनचे आता सध्याचे अध्यक्ष विक्रांत धोत्रे हे पहिले एस धोत्रे यांच्या स्मरणात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर वगैरे घेत जा. तेव्हापासून विक्रांतमध्ये जो फरक पडला, आज गेली 7 वर्ष ह्या क्षेत्रात आम्ही विक्रांत हे काम करत आहे. एस धोत्रे फाउंडेशन आता गेल्या वर्षी त्याचे वडिलांचे संजय धोत्रे यांच्यासुद्धा आता स्मृतिदिनानिमित्त आम्ही हे प्रयोजन करतो. आणि रक्तदान का करावं, आता सध्या समाजात थॅलेसेमिया ही मुलं जी आहेत त्या थॅलेसेमियाला महिन्यातून 2दा रक्त लागतं आणि कुठं नाही सांगत, माझ्याकडे अशी 163 मुलं आहेत. मला आता महिन्याला 450 बॉटल कराव्याच लागतात. त्यासाठी मला प्रत्येक रक्तपेढी मदत करते. आत्ता पण ही ओम ब्लड बँक आहे रक्तदान याच्यामध्ये, ती खूपच मला हे करते. म्हणून मी सगळ्या युवकांना, युवतींना आव्हान करतो की ह्या लोकांसाठी तरी कमीत कमी आपण जर योग्य असाल तर रक्तदान करा. जर आपलं हिमोग्लोबिन राखायचं असेल तर खाण्यामध्ये हे फरक ठेवलेच पाहिजेत. आणि पुन्हा मी एक शेवटी जाता जाता सांगतो की जगता जगता रक्तदान कर, जगता जगता रक्तदान कर, जाता जाता देहदान कर आणि गेल्यावरचे नेत्रदान कर. स्वर्गीय एस एस धोत्रे यांच्या 37व्या स्मृतिदिनानिमित्त या उपक्रमाचं आयोजन केलेले आहे रक्तदान शिबिराचं. काय सांगाल आजच्या प्रसंगी? स्वर्गीय एस एस धोत्रे यांचं 37वं पुण्यस्मरण आज आपण या ठिकाणी या विविध सामाजिक आणि सर्वांना उपयुक्त अशा कार्यक्रमांनी या ठिकाणी संपन्न होत आहे. रक्ताचं नातं जे त्यांनी निर्माण केलेलं आहे तेच रक्त देण्याचं काम ते या ठिकाणी करत आहेत. त्यांच्या या कार्याला माझ्या लक्ष शुभेच्छा. त्यांनी असंच समाजा उपयुक्त काम करावं आणि सर्व दीनदुबळ्या जो काही मागे राहिलेला समाज आहे त्या सर्वांना एकत्रित घेऊन जाण्याचं जे धोत्रे साहेबांचं जे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण करत राहू. या कामाकरता जी काही मदत आमच्याकडनं लागेल, माझ्याकडनं, ती मी सर्वोत्परी आम्ही करू. ते वडार समाजाचे प्रथम संस्थापक अध्यक्ष होते, परंतु वडारवाडीमध्ये इतर समाजांना देखील त्यांनी बरोबर घेऊन त्यावेळेस त्या काळामध्ये सर्व काम केलं. सर्वांना, समाज घटकांना हाताला काम दिलं. हे संगणना धोत्रे यांचं सांगणे इतपत फार मोठं वास्तव आहे. आणि त्यांनी सर्वात मोठं वडार समाजाचे उद्योजक पहिले उद्योजक आणि सर्वात मोठे कॉन्ट्रॅक्टर म्हणून ह्या ठिकाणी होते. पण आज आनंद होतो की या ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिर असो किंवा अनेक उपक्रम असो या ठिकाणी राबत असतात. आदी जामुनी समाज संस्थातर्फे या ठिकाणी मी यांना अभिवादन करतो. फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचं आपण नेहमीप्रमाणे आयोजन करता, ते कार्यक्रमाचं उपक्रमाचं जे आयोजन आहे यावेळेस कसं केलेलं आहे आणि किती लोकांनी याच्यामध्ये रक्तदान केले ते आपण. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य वडार समाजाचे संस्थापक व प्रथम अध्यक्ष स्वर्गीय एस एस धोत्रे साहेब व एस एस धोत्रे फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष स्वर्गीय संजय शेट्टी धोत्रे साहेब यांच्या स्मरणार्थ आपण हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम दरवर्षी घेतो. रक्तदान शिबिराचाच कार्यक्रम घ्यायच्या मागे कारण म्हणजे आपण बघतो की ब्लड बँक्समध्ये रक्ताचं खूप शॉर्टेज आहे आणि ही काळाची गरज आहे की आपण समाजासाठी काहीतरी करावं. आणि ब्लड बँक्समध्ये खूप शॉर्टेज असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की समाज उपयोगी काहीतरी कार्यक्रम घेणं म्हणजे रक्तदान शिबिराचं आयोजन करावं. कारण आपण
कुठलीही गोष्ट लॅबमध्ये बनवू शकतो, पण रक्त ही अशी गोष्ट आहे जी आपण कुठे लॅबमध्ये बनवू नाही शकत. जेव्हा लोक सगळे एकत्र येतील, रक्तदान करतील, तेव्हाच हा कार्यक्रम सक्सेसफुल होणं शक्य आहे. आणि दरवर्षी आपले 100च्या आसपास बाटल्या होतात. आत्तापर्यंत 70 बाटल्या झाल्या आहेत आणि अजूनही लोक येतील आणि रक्तदान करतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल व्हायच्या मागे खरी कारण म्हणजे जसं तुम्ही बघू शकतात, आमचा जो मित्रपरिवार आहे, आमचा परिवार आहे, आमचं कुटुंब आहे, ही आमची खरी ताकद आहे. आणि जेव्हा आम्ही सगळे मिळून येतो तेव्हा कुठलाही कार्यक्रम आमचा 100% सक्सेसफुल होतो. रक्त हे खूप माणसाच्या जीवनाला, माणसाच्या शरीराला उपयुक्त असं आणि महत्त्वाचं मानलं जाणारं आहे. हे पुरवण्याचं काम या ठिकाणी त्यांचा नातू करतो आहे आणि अनेक उपक्रम या ठिकाणी त्यांनी समाजसेवेच्या दृष्टिकोनातून केलेले आहेत. त्याला सर्व या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हा सर्वांचा या ठिकाणी पाठिंबा आहे. त्यांच्या सुनबाई देखील आज अगदी हिरिरीने या कार्यक्रमामध्ये भाग घेत आहेत. रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान श्रेष्ठदान. समाजभिमुख कार्याची ही परंपरा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.